कणेरी मठ इथल्या कृषी विज्ञान केंद्रात बांबू लागवड तंत्रज्ञान कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, आत्मा कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मठ आणि बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित या कार्यशाळेला जिल्हाधिकारी अमोल येडगे, सिद्धगिरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी येडगे यांनी बांबू उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्यासाठी शासनाच्या वतीनं अनेक उपक्रम आणि योजना राबवण्यात येत असल्याचं सांगितलं. बांबू उत्पादक शेतकऱ्यांनी बांबू उत्पादनाचं ब्रँड अँबॅसेडर म्हणून जिल्ह्यात बांबूचं क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केलं. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं बांबू उत्पादन वाढवणं आवश्यक असल्याचं सांगितलं. शेतीत वेगवेगळी उत्पादनं घेताना किंवा नवीन प्रयोग राबवताना सुरुवातीला विरोध होतोच, मात्र याच उत्पादनातून फायदा झाल्यानंतर सर्वजण सोबत येतात. ही मानसिकता समजून घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सामूहिकदृष्ट्या बांबू उत्पादन घेण्यावर भर द्यावा. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठरवलं तर बांबू उत्पादनात क्रांती घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विकसित कृषी संकल्प अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, नीरी नागपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ लाल सिंग, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर रवींद्र सिंह, बांबू सोसायटी ऑफ इंडियाचे अरुण वांद्रे, बांबू उत्पादक प्रगतशील शेतकरी प्रदीप तातेड, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, पोपट पाटील, किरण पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.